पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आणि आता ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो नागपूर आणि रामटेक मतदारसंघाच्या ज्या काही स्ट्रॉंग रूम या आहे मतपेट्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। ही सुरक्षा व्यवस्था आपण बघू शकतो केंद्रीय सुरक्षा बल आणि महाराष्ट्र पोलिसांच्या 24 तास निगराणीमध्ये या सगळ्या ईव्हीएम ज्या आहेत त्या या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे। नागपुरातील कळमना भागातील एपीएमसी मार्केटमध्ये हे स्ट्रॉंग रूम जे आहे ते सज्ज करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत नागपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर सुद्धा आहे। सर काय सांगणार? काल जे 19 तारखेला इलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये रामटेक आणि नागपूर ह्या दोन्ही ठिकाणी जवळपास 4,500 मतदान केंद्रांवर मतदान झालं आणि त्याच्यानंतर सगळ्या ईव्हीएम्स BUC आणि VVPAT सगळ्या आपण कलेक्ट करून या कळमना मार्केट इथं जे आपलं सेंट्रल स्ट्रॉंग रूम आहे तिथे ठेवलेले आहे आणि येत्या 4 तारखेपर्यंत जोपर्यंत काउंटिंगचा दिवस येत नाही तोपर्यंत ह्या स्ट्रॉंग रूममध्येच ह्या ईव्हीएम सुरक्षेमध्ये राहील आणि ECIच्या गाड्यानुसार जवळपास आपण याला 3 टायर सुरक्षा देतो। सगळ्यात आतमध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असतात, पॅरामिलिटरी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आपण ठेवत असतो, त्याच्यानंतर स्टेट आर्म पोलीस फोर्स आणि त्याच्यानंतर स्टेट पोलीस आपण ठेवत असतो। त्याचबरोबर इथं गार्डसुद्धा असतात, त्याचबरोबर CCTVच्या कव्हरेजमध्ये सगळं काही आपण करत असतो आणि येत्या 4 तारखेपर्यंत आपल्याला ह्या स्ट्रॉंग रूममध्ये विथ टाईट सिक्युरिटीमध्ये हे ईव्हीएम आपल्याला प्रोटेक्शनमध्ये ठेवायचे आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर AC। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे V-गार्ड से सुरक्षित रखिए। V-गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अडचणी त्यांचं काय? नाही, आपण त्यांना जे बाकीचे रस्ते फक्त एक रस्ता आपण बंद केलेला आहे, दॅट इज रिक्वायर्ड फॉर द प्रोटेक्शन सिक्युरिटीच्या अँगल। बाकीचे रस्ते सगळे खुलेले आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आपण परमनंट अरेंजमेंट गव्हर्नमेंटच्या याच्यातून आपण त्याच्यासाठी ईव्हीएम स्टोरीसाठी करणार आहोत, जेणेकरून पुढच्या इलेक्शनला इथे अडचण कोणाला येणार नाही। खूप खूप धन्यवाद जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर। आपण ही परिस्थिती या ठिकाणी बघू शकतो। 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। आत सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। ईव्हीएम जे आहे त्या या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित 4 जूनपर्यंत, कारण की ज्या दिवशी मतमोजणी असणार आहे त्या दिवशीच आता ह्या स्ट्रॉंग रूममधल्या मतपेट्या ज्या आहेत त्या बाहेर काढल्या जाणार आहे आणि एकूणच संपूर्ण एखाद्या किल्ल्याचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे, छावणीचं स्वरूप आलेलं आहे। इतक्या चोख सुरक्षा व्यवस्थेत संपूर्ण ईव्हीएम जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।